बंडू काय ग मम्मी? हा अरे भेंड्याची बंडू भेंड्या करायचे आपल्याला. भेंड्या उभ्या चिरू का आडव्या चिरू? भेंड्या कसे चिरायचे म्हणजे तुला भेंड्या चिरायचं माहित नाही काय? कशी चिरू? हा? आपण अरे हा. भेंडी घ्यायची, पाणीने स्वच्छ धुवायची, कोरडी करायची, मस्त आडवी नाही तर उभी आपल्याला जशी हवी असली तशी करायची. आणि भेंडी चिर एकदम छान चिर. तुला भेंडी बी चिरता येत नाही काय? एवढं आणाडी राहिला काय? मी काय म्हणतो, मी भेंडी चिरतो पण मग जशी होईल तशी. पण मग तू काय कर माहिती का? ऐक ना, आज भेंडी मध्ये हे टाका, शेंगदाण्याचं कूट. तुला खायलाच लय चटका आहे. खायला मागवतो निसा. भेंडी मध्ये हे टाक आणि ते टाक. जाय भेंडी चिरू आहे. हा ठीक आहे, चल मी चिरतो का भेंडे? हा चिर. पण आपण आहे ना मस्त शेंगदाण्याचं कूट घालून करू आज. भेंडीची भाजी, आज मस्त भेंडीची भाजी. कधीतरी मटण बनव ग मम्मी, रोज रोज खाऊ घाले भेंडीची भाजी. झाली कापून भेंडी. बघा पहिल्याच भेंडी मध्ये आलंय ना. हे बाबू, पहिल्याच भेंडीत आलंय. त्या बाईकडून आणले ना, त्या बाईकडून भेंड्या लय खराब राहते म्हणून तिने स्वस्त दिली. हे भेंडी मध्ये किती आळाय? अरे मम्मी, ही भेंडी नाहीये, ही तर आळ्यांची डायरेक्ट जत्रा आहे. तू कोणाकडनं भेंडी? बाबा एक भेंडी फेकली का दुसरी भेंडीत आळी. अरे रे 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 रे, आई पाय बरं किती लोक फसवतात. हो रे बाबू. मग लोक भेंडी म्हणा काही भाज्या स्वस्त देत असेल ना, त्यांच्याकडून बिलकुलच घ्यायची नाही. कारण त्यांच्या वस्तू आहे ना खराब राहते तेव्हा ते स्वस्त देतात. अगं हे पाय ना किती आळ्या आहे भेंडी मध्ये. भेंडी का माझी की मम्मी? ना भेंडी मध्ये. बापरे मम्मी, मी काय म्हणतो, आपण भेंडी कॅन्सल करू. हा दुसरं बनवू, दुसरं म्हणायचं का दुसरं? गुपचूप चिर. पैसे झाडाला नाही लटकती. खराब नको टाकू त्याच्यात. काय गुपचूप चिर? हे पाहिलं का मम्मी? इकडे बघ, हे बघ कुठं नाही बोलत आहे. हे बघ, हे बघ डायरेक्ट आळ्या घेऊन आली तू. अरे भेंडी का मजा की मम्मी? 30 रुपये अर्धा किलो झाली. आळ्याच निघाल्या, बाकीचे पावशर आळ्या निघाल्या. आणि पावशर मध्ये काय होणार आहे आता? आणि आळी पाय किती डायरेक्ट आळी गोळगोळ करणारे आळं आहे त्याच्यामध्ये. अरे मम्मी तुला काय ग कोणी घाडतं ग मम्मी? मग तू जाय ना भाजीपाला आणायला. मग आता दुकानात बसून राहतो निसता. दुकानात बसून राहतो मी, जातो. तुला आता हे बाई दुसरं भेंडी तिसरं भेंडी ते आळी. बापरे बघा हे अशा आळ्या टाकता. म्हणून बंडू मी तुला सांगते, कधी पाहून घ्यायच्या भेंड्या. हा आणली तू आणि मला म्हणती पाहून घ्यायची. मी जरी आणली पण मग आता तू जर गेला तर तुला नको फसवणूक व्हायला. मला म्हणून तुम्हाला पोरांना सावध करते. आता मी तिला दाखवते ना ही भेंडी. या भेंड्या घेऊन जाते मी तिच्या जोडून भेंड्या नवीन घेऊन येते बघ. हे पहिल्यांदा भेंडी. या बा ही भेंडी आणि या भेंड्यांमध्ये निघाल्या आळ्या. आणि या बा हे डायरेक्ट आळ्या वळवळणाऱ्या करणाऱ्या आळ्या निघाल्या. आता ही भेंडी खायला किती केळस वाटेल मम्मी. पण आता काय आहे, जाऊ दे ना, आपल्या पोटात आळ्या भरपूर आहे ना. हा पोटात आळ्या आहे. आता भेंडीतल्या आळ्या पोटात. तर मित्रांनो हे बघा, मी एकदम क्लासिक भेंडी चिरणारा माणूस झालो आता. एवढं लहानपणी होते तेव्हा मी भेंड्या चिरून भाजी करून घालायची, तेव्हा नव्हतं त्यांना ना. आता लगेच कौतुक करायला लागला स्वतःच. कौतुक करण्यासारखं आहे. हे बाय मी अर्धा किलो भेंडीतलं पावशेर भेंडी बाजूला काढली आणि पावशेर भेंडी चिरतोय. त्यात पावशेर भेंडीच निघल, कारण की बाकीची सगळ्या आळ्याच याच्या भेंडीतल्या आळ्या. थोडे शेंगदाणे जास्त टाकू म्हणजे भाजी छान होईल. शेंगदाणा कूट टाकून आळ्या. नाही आपण त्याच्यात कांदा टाकू. दोन कांदे कशाला? लय भारी लागते खिचडी का कांदे? अरे तू खाऊन बघ. भेंडी म्हणजे भेंडी लागेल. तू खाऊन बघ. कांदे चिर दोन याच्यानंतर.
मी तर पीठ मळून घेते, तू कांदे चिरून घे चल. ती कांदे का ती खिचडी का? मम्मी भेंडी झाली बा का चिरून? झाली का? हा, खूप मेहनतीने भेंडी चिरली मी. आता ही भाजी आपण भेंडीची बनवून भाजी. चल चला कांदे चिरले. आता आपल्याला कांदा घालून भेंडी करायची आहे. मी पहिल्यांदा दाखवते तुम्हाला. आणि इकडे मम्मीने शेंगदाणे पण भाजले. मी बोललो होतो शेंगदाणे टाकून भेंडी कर. आणि आपली भेंडी त्याच्यात मिळाला भरपूर बघा आळ्या. आता सुरू करूया भेंडी. आता सुरुवात होईल बघा पूर्ण रेसिपी. आता आपण तेल टाकू. आता आपण मिरची काढून घेऊ, बोटाने काढून घेऊ. चला आपण मिरची, जिऱ्याची फोडणी देऊ. तेल गरम झालेलं असेल आता. आणि आता हे तेल बघा, पहिले टाकणार. हे बघा, जिरे टाकू आपण, जिऱ्याची फोडणी. मग नंतर आपल्याला कांदे टाकायचे. हे बघा, कांदे गेले याच्यात. भेंडीमध्ये आपण कांदे टाकतोय. त्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं लालसर होईपर्यंत. हे बघा. आता त्याच्यात आपण मिरची टाकणार आहे हिरवी. हे बघा, थोडी हळद टाकायची आहे आपल्याला. हे बघा, आपल्याला आता लाल करून घेऊया चांगलं. ही गेली त्याच्यामध्ये भेंडी जी होती त्याच्यामध्ये त्या. आणि आम्ही आता त्याच्यातली जी निवडक चांगली होती ती आता तिची भाजी केलेली आहे. हे बघा, आता आपण हलवून घेऊया. Helikopter, helikopter. Paracofer. अजून भेंडीला पाणी सुटलं नाही, कारण की भेंडीला केव्हा पाणी सुटतं ज्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ पडतं. हे बघा, आणि आता हे पडलंय त्याच्यामध्ये मीठ. आता मीठ पडल्यानंतर भेंडीला सुटेल पाणी आणि तोंडाला सुटेल पाणी. तर मित्रांनो, तुम्हाला मम्मीकडनं मी आज भेंडी बनवून घेतली. भेंडीची रेसिपी आहे, मम्मीनी आणि मीनी दोघांनी मिळून बनवलेली. तर ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या काही रेसिपीच्या पण व्हिडिओ आपण टाकत अजून असतो. शेंगदाणे टाकायचे. अजून यात शेंगदाणे टाकायचे. तर मग थोडं स्किप करू नका, जाऊ नका कुठे, बघत राहा. भेंडीची भाजी आता आपण झाकण ठेवूया. दिली होती भेंडीला, तर कशी भेंडी झालेली व्यवस्थित. आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत हा शेंगदाण्याचा कूट. तर मित्रांनो, हा गेला शेंगदाण्याचा कूट. आणि आता ही पण ती भेंडी. तर भेंडी खाल्ल्यावर तुम्हाला दिसेलच. आणि आता ती फ्राय व्हायला काही उरलंच नाही, झाली भेंडी पूर्ण तयार. ओके, टाकलं का मग खाली वाफ येते. आता तयार झाल्यावर मी तुम्हाला सांगते का. हे बघा, भेंडीची भाजी.